हॅलो डिअर स्टुडंट्स. तुम्ही म्हणाल काय मॅडमचं चालू आहे, व्हिडिओ टाकत नाहीत काय नाहीत. आता तुमच्या परीक्षा जवळ आल्यात आणि रोजचा आपला व्हिडिओ एक 17-18 मिनिटाचा असं म्हणत गेलं तरी हे सगळे चॅप्टर्स कंप्लीट व्हायला आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. सो मी आता काय आयडिया यूज केली, कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मटेरियल कसं देता येईल ह्यासाठी आता मी तुमचे जे व्हिडिओज आहेत ते सध्या परीक्षेपुरतं तुम्हाला महत्वाचे पॉइंट्स एक्सप्लेन करणारे वन शॉट व्हिडिओज मी टाकणार आहे. आणि त्यानंतर मग हे एक्सरसाइजेस पण तुम्हाला देईन सो दॅट तुमचं एक्झाम पुरतं काम आत्ता होऊन जाईल आणि मग नंतर डिटेल तुम्हाला त्याची गरज लागणार नाही आत्ता ह्या वर्षी तरी. सो त्याचाच एक पार्ट म्हणून आत्ता मी घेत आहे मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट ह्या चॅप्टरचे एक्सरसाइजचं डिस्कशन. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे एक्झाममध्ये एक्सरसाइजचे प्रश्नांचं काय महत्व असतं. सो इथं काही प्रश्न असे आहेत जे तुम्हाला थिअरीमध्ये दिलेले नाही त्याचं काही उत्तर, पण एक्सरसाइज मध्ये विचारलंय आणि इथं तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सोपी करून सांगत आहे, है ना. त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या कोणत्या उत्तराचा काय पॉइंट महत्वाचा आहे, कोणती शब्द तुमचे आले पाहिजेत ते उत्तर लिहिताना, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहेच. शिवाय त्या त्या प्रत्येक पार्ट वरती ह्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त अजून कसल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात हे देखील मी तुम्हाला इथं सांगणार आहे. सो व्यवस्थित बघून घ्या. आणि हो, जर तुम्हाला ह्याची पीडीएफ वगैरे हवी असेल तर मला मेसेज करायचे, मला कमेंट करायच्या. हा, जितक्या तुमच्या कमेंट्स येतील, मी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय ना तुम्ही सगळ्यांनी, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी देते बघा खाली डिस्क्रिप्शन मध्ये, तो यूज करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि मग तुमच्या कमेंट्स जर आल्या तरच मी याची पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवेन तुम्हाला. ठीक आहे. सो चला स्टार्ट करूयात. आपला जो पहिला प्रश्न आहे मॅच द पेअर्सचा, टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बॉडी. आता हे मी इथं तुम्हाला म्हणजे दिलीत ती डायरेक्ट उत्तरं दिलीत हे लक्षात घ्या. तर आहे 98.6 डिग्री फॅरेनहाईट मध्ये. तुम्हाला एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न बरेचदा 1 मार्क साठी विचारले जातात कारण हे फॅरेनहाईट मध्ये दिलंय बघा. सो प्रश्न विचारताना एकदा कन्फर्म बघायचं म्हणजे उत्तर लिहिताना की फॅरेनहाईट मध्ये विचारलंय का डिग्री सेल्सिअस मध्ये. फॅरेनहाईट मध्ये लिहायला जरासं कन्फ्युजन होतं बरेचदा, त्यामुळे हे व्यवस्थित बघायचंय ना, तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पाठ केलं तरी सुद्धा चालेल. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर 212 डिग्री फॅरेनहाईट, रूम टेम्परेचर 296 डिग्री फॅरेनहाईट आणि फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स आहेत आणि जे चुकीचं आहे ते करेक्ट करून लिहायचं आहे. अशा प्रकारचा हा सेकंड प्रश्न आहे बी मधला. तर द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज मेजर्ड इन जूल हे सेंटेन्स दिलंय तर हे फॉल्स आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हीट आपण जूल मध्ये यूज करतो आणि टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन और डिग्री फॅरेनहाईट मध्ये यूज करतो. हा, तुम्ही असं लिहू शकता, और यू कॅन ऑल्सो राईट दिस इन अदर फॉर्म, दॅट इज द heat of a substance is measured in joule असं पण हे सेंटेन्स लिहू शकता. हा, असंही तुमचं उत्तर जर तुम्ही लिहिलं तर हेही पद्धत बरोबर आहे. आयदर ही लिहा किंवा हे अशा पद्धतीने दोनही वेजने तुम्ही लिहिलं तरी ते उत्तर तुमचं बरोबर आहे. त्यानंतर हीट फ्लोज फ्रॉम अन ऑब्जेक्ट ऍट हायर टेम्परेचर टू ऑब्जेक्ट ऍट लोअर टेम्परेचर हे ट्रू आहे. जूल इज द युनिट ऑफ हीट ट्रू आहे. ऑब्जेक्ट कॉन्ट्रॅक्ट ऑन हिटिंग हे फॉल्स आहे, तर ऑब्जेक्ट एक्सपांड ऑन हिटिंग. ठीक आहे. किंवा कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग, अगेन अनदर वे न तुम्ही हे पण लिहू शकता, और ऑब्जेक्ट्स कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग ही अनदर मेथड झाली. ओके. atoms ऑफ अ सॉलिड आर फ्री तर ते फॉल्स आहे. atoms ऑफ सॉलिड आर क्लोजली पॅक्ड. आणि मग कोणाचे atoms फ्री असतात तर atoms ऑफ गॅसेस किंवा लिक्विडचे पण कंपॅरेटिव्हली फ्री असतात. सो लिक्विड्स और गॅसेस आर फ्री असं पण तुम्ही तिथे म्हणू शकता. त्यानंतर द ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ atom in a hot object is less than the average kinetic energy of atoms in a cold object. अगेन हे फॉल्स आहे. ह्याच्या उलट आहे. हॉट ऑब्जेक्टची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी जास्त असते आणि कोल्ड ऑब्जेक्टची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ही कमी असते ह्या पद्धतीनं. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स. थर्मोमीटर इज युज्ड टू मेजर टेम्परेचर. हीट मेजर करण्यासाठी आपण कॅलरीमीटर यूज करतो. टेम्परेचर इज, हा आता हे जे दोन प्रश्न आहेत ना,
टेम्परेचर इज द मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आणि हीट इज द मेजर ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी. हे जे मुद्दाम लक्षात ठेवा. टेम्परेचर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, हीट टोटल, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. त्यामुळे हेही प्रश्न एक एक मार्काला तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न, निशिगंधा आणि शिवानी अशा 2 मुली आहेत आणि त्यांनी चहा बनवायला घेतलाय. निशिगंधानं सगळं साहित्य सोलार कुकरमध्ये ठेवलंय आणि शिवानीनं स्टोव्ह वरती ठेवलंय. तर प्रश्न असा आहे की कोणाचा चहा लवकर बनेल आणि रिझन विचारलाय. सो ह्याच्यामध्ये तुमचं पर्सनल रिस्पॉन्स सारखं आहे. जेव्हा तुम्हाला ह्याचं मागची थिअरी माहिती असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर व्यवस्थित लिहिता येतं. बघा आता ह्याचं उत्तर तुम्ही कसं लिहाल. तर सोलार कुकरमध्ये हीट फ्रॉम द सन इज युज्ड आणि सन हा आपल्यापासून खूप लांब आहे, त्यामुळं व्हेरी लेस अमाऊंट ऑफ हीट रिचेस टू द अर्थ विच स्लोज डाऊन द प्रोसेस ऑफ हिटिंग. कमी हीट आपल्यापर्यंत पोहोचते, त्यामुळे सोलर कुकरमध्ये हिटिंगची प्रोसेस ही खूप स्लो होते. आणि स्टोव्ह मध्ये जी एनर्जी असते इट इज केमिकल एनर्जी. फ्युएल मध्ये जी असते जे काय तुमचं रॉकेल वगैरे असेल त्याच्यातली, आणि जेव्हा तुम्ही तो स्टोव्ह बर्न करता, पेटवता, तेव्हा त्या केमिकल एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये होतं. आता हे जे कन्व्हर्जन आहे, केमिकल एनर्जीचं रूपांतर हीट मध्ये होण्याचं कन्व्हर्जन हे फास्टर होतं आणि त्याच्यातून जास्त हीट प्रोड्यूस होते ऍज कम्पेअर्ड टू द हीट ऑफ द सन, हे सांगायचं. आणि म्हणून सगळ्यात शेवटी पुन्हा सांगायचं की निशिगंधाला जास्त वेळ लागणार, शिवानीचा चहा लवकर बनणार. त्यानंतर तिसरा प्रश्न ब्रीफ आन्सरचा, डिस्क्राईब अ क्लिनिकल थर्मोमीटर आणि हाऊ इट डिफर्स फ्रॉम द थर्मोमीटर विच इज युज्ड इन लॅबोरेटरी. तर क्लिनिकल थर्मोमीटर म्हणजे जो आधी आपण यूज करायचा, तुम्हाला मी ह्याची डायग्राम दाखवलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर क्लिनिकल थर्मोमीटर ह्याच्यामध्ये नॅरो ग्लास ट्यूब आहे ज्याच्यामध्ये एका एंडला बल्ब असतो. दॅट बल्ब इज फिल्ड विथ मर्क्युरी और अल्कोहोल. अगेन ह्याच्यावरती बघा 1 मार्काचा प्रश्न येतो, हे लक्षात ठेवा. जनरली मर्क्युरी यूज करण्याच्या ऐवजी आता अल्कोहोल आपण यूज करतो ऍज मर्क्युरी इज पॉइझनस. त्यानंतर ती ट्यूब इव्हॅक्युएट केलेली आहे, त्याच्यातली एअर रिमूव्ह केलेली आहे. बल्ब जो आहे, बल्बचा पार्ट, इट इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द बॉडी ऑफ द पर्सन. आता जर टेम्परेचर जेव्हा हाय असतं तेव्हा द लिक्विड विच इज इनसाइड द ट्यूब इट एक्सपांड्स अँड इट शोज द टेम्परेचर, हे सांगायचं. आता हा जो क्लिनिकल थर्मोमीटर आहे आपला, इट इज यूज टू मेजर धिस टेम्परेचर रेंज 35 to 42 डिग्री सेल्सिअस. ह्याला हायलाइट केलंय, हा तुम्हाला 1 मार्कासाठी वेगळा विचारला जाणार. आणि दुसरा जो आहे लॅबोरेटरी थर्मोमीटर, त्याचं कन्स्ट्रक्शन सेमच असतं, बट त्याची टेम्परेचर रेंज ही थोडी जास्त आहे, दॅट इज 40 to 110 डिग्री सेल्सिअस. तर हे सुद्धा 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हीट आणि टेम्परेचर ह्यांच्यामधला डिफरन्स, दोघांची पहिली डेफिनिशन लिहायची. त्यानंतर कंटेंट ऑफ हीट जी आहे इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ ॲटम. टेम्परेचर मात्र नंबर ऑफ ॲटम वरती डिपेंड करत नाही. हीट आपण कॅलरीमीटरचा यूज करून मेजर करतो, टेम्परेचर आपण थर्मोमीटर जे आहे त्याचा यूज करून मेजर करतो. आणि दोघांची युनिट्स, हीटचं SI आणि CGS युनिट आहे, टेम्परेचर मध्ये मात्र आपण SI आणि CGS असं काही वेगळं लिहिलेलं नाही, नुसतंच युनिट्स असं म्हणायचं. त्यानंतरचा येतो एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ कॅलरीमीटर आणि त्याची डायग्राम ड्रॉ करायची आहे. हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. व्यवस्थित समजून घ्या. 2 प्रकारचे व्हेसल्स आहेत, इनर आणि आउटर व्हेसल. इथं आता मी आउटर लिहिले ना, इथं इनर व्हेसल करायला पाहिजे. इनर व्हेसल इज मेड अप ऑफ कॉपर. आउटर व्हेसल कशाचं असते हे आपल्याला स्पेसिफिकली सांगितलेलं नाही आहे. 2 व्हेसलच्या मधली जागा आहे, इट इज फिल्ड विथ एअर विच ऍक्ट्स ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल. त्यानंतर त्या दोघांचे हीट रेझिस्टंट रिंग आहे मध्ये, की ज्याच्या थ्रू इथं दाखवले ह्याच्यामध्ये हीट रेझिस्टंट रिंग, की जी काय करते, दोघांच्या मध्ये हीट ट्रान्सफर जी आहे ती थांबवते. त्यानंतर दोघांच्या वरती एक कॉमन लीड आहे जे हीट ट्रान्सफर करण्याचं काम अगेन थांबवतं. त्या लीडला 2 होल्स आहेत, एका होल थ्रू थर्मोमीटर, एका होल थ्रू स्टरर आपण इन्सर्ट केलाय. तर एवढंच कन्स्ट्रक्शन सांगायचं आणि ही डायग्राम जशी पुस्तकात दिली आहे ती काढायची. ही डायग्राम कशी काढायची मी आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे बघा तुम्हाला, सो ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर एक्सप्लेन व्हाय रेल्स हॅव गॅप ऍट स्पेसिफिक डिस्टन्सेस. रेल्वेचे जे रूळ असतात त्याच्यामध्ये गॅप असतात. काय रिझन आहे, तर रेल्स जे आहेत दीज आर मेड अप ऑफ मेटल्स आणि ते मेटल जे आहेत ते हीट मुळे म्हणजे समरच्या दिवसात स्पेशली एक्सपांड होतात. आता जर ती गॅप ठेवली नाही काय होणार, एक्सपांड झालं म्हणजे त्यांची लांबी वाढणार ना रे त्या रेल्सची. जर तुम्ही ती गॅप ठेवली नाही तर लांबी वाढल्यानंतर ते रेलचे ट्रॅक जे आहेत ते डिस्टॉर्टेड होणार, त्यांचा शेप चेंज होणार
आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि ते ऍक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी रेल्समध्ये गॅप असतात. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ कोइफिशियंट ऑफ लिक्विड अँड गॅस एक्सप्लेन करायचा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन ऑफ लिक्विड आयदर तुम्हाला विचारतील किंवा गॅस असं सेपरेट विचारतात तुम्हाला. तर जेव्हा आपण एखाद्या लिक्विडला एक्सपांड म्हणजे हीट देतो तेव्हा त्याचं ऑब्व्हियसली एक्सपान्शन होणार. पण लिक्विड्सना डेफायनाइट व्हॉल्यूम असतो, फक्त शेप किंवा साईज नसतो. त्यामुळं स्पेसिफिकली बघा हा, लिक्विडचं जे एक्सपान्शन होतं त्याला आपण व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन म्हणतो. बिकॉज लिक्विड काय होणार, त्याचा हीट दिल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो एक्सपांड होणार असं थोडक्यात. त्यानंतर पहिल्यांदा जो व्हॉल्यूम आहे तो लिक्विडचा V1 म्हटला, एक्सपांड झाल्यानंतर V2 म्हटला आणि मग ऑब्व्हियसली तुम्ही त्याला हीट देत आहात म्हणजे त्याचं टेम्परेचर पण चेंज होणार. सो डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि मी तुम्हाला शिकवलंय डेल्टा टी कसा काढतो आपण, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर करून. सो हे झालं कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शनचा हा फॉर्म्युला, दॅट इज V2 इज इक्वल टू V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस बीटा इंटू डेल्टा टी. आता हा जो बीटा दाखवला इट इज द कोइफिशियंट ऑफ व्हॉल्युमेट्रिक एवढंच लिहायचं आणि सोडून द्यायचं, तुमचं उत्तर कंप्लीट झालं. त्यानंतरचा कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन ऑफ गॅसेस, गॅसेसना डेफायनाइट शेप साईज व्हॉल्यूम काहीच नसतं. आता हे गॅसेस पण एक्सपांड होतात मात्र जेव्हा तुम्ही त्याला हीट देता तो एक्सपांड होतात. स्पेशली एखादा गॅस जेव्हा आपण कंटेनरमध्ये ठेवतो आणि त्याला वरन काय करतो, म्हणजे पिस्टन आहे मुव्हेबल पिस्टन म्हणजे जे हलू शकतं इझिली, असं पॅक नाही, असा पिस्टन जेव्हा तुम्ही त्या बीकर वरती ठेवला आणि त्याला हीट दिली तर काय होतं, प्रेशर त्याचं कॉन्स्टंट राहतं आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. ठीक आहे. त्यानंतर त्याचं आता हे कसं तुम्ही व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन कॅल्क्युलेट करणार, तर त्यासाठीचा तुमचा हा फॉर्म्युला आहे V2 इज इक्वल टू अगेन V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस बीटा इंटू डेल्टा टी. V2 फायनल व्हॉल्यूम, V1 इनिशियल व्हॉल्यूम, बीटा जो आहे तो हा कॉन्स्टंट आहे आणि डेल्टा टी हा चेंज इन टेम्परेचर. एवढंच सांगायचं तुम्हाला ह्याच्यात, पण हे तुम्हाला 3 मार्कांसाठी हा किंवा हा असा सेपरेटली विचारला जातो. त्यानंतरचा आहे तो न्यूमरिकलचा पार्ट, हे आपल्या क्लासमधल्या स्टुडंट्सनी सोल्व्ह केलेला आहे. तर मी इथं क्वेश्चन लिहिलेला नाहीये, डायरेक्टली तुम्हाला सोल्युशन्स देत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गिव्हन काय दिले तर टेम्परेचर इन फॅरेनहाइट दिलंय बरोबर, आणि ते किती आहे, सेल्सिअस मधल्या टेम्परेचरच्या डबल आहे, राईट. आणि आपल्याला ते ऍक्च्युअल किती आहे त्याची ती व्हॅल्यू काढायची आहे. मग आता कसं काढणार, तर फॉर्म्युला आपला एकच आहे, दॅट इज फॅरेनहाइट F-32/9 इज इक्वल टू 3C/5. मग आता हा फॉर्म्युला आपण यूज केला तर C किती आहे F/2, इथं आपण F इज इक्वल टू 2 इंटू C दिले म्हणून C किती होणार तर F/2 होणार, ती व्हॅल्यू मी इथे यूज केली. बघा हा पार्ट असाच ठेवला, F जो आहे म्हणजे हा जो C ची व्हॅल्यू आहे ती मी काय केली F/2 लिहिली आणि हे 5 होता तो असा सेपरेट लिहिला अपॉन. हे कळलं का बघ, इथं मी काय केलं पुन्हा एकदा सांगते, F इज इक्वल टू 2C दिलाय म्हणून C इज इक्वल टू F/2 होईल. कळलं, इथंपर्यंत आलात. आता मी ही जी C ची व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशन मध्ये इथं यूज करणार. C च्या जागी मी काय लिहिणार F/2 लिहिणार आणि हा 5 जो होता तो सेपरेट लिहिला 1 असं इंटू 1/5 करून. मग आता काय होईल रे, 2 इंटू 5 दॅट इज 10 होईल बरोबर. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि मला F ची व्हॅल्यू 320 डिग्री फॅरेनहाइट मिळाली. आणि शेवटी बघा असं शब्दात लिहायचं पुन्हा, देअरफॉर द टेम्परेचर इन फॅरेनहाइट इज एवढं असं. त्यानंतर दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, रॉडचं जे आहे क्वेश्चन आपला, तर त्याचं फायनल टेम्परेचर तर रॉडचं किती, रॉडला हीट दिल्यानंतर त्याचं एवढं लेंथ वाढते तर त्याचं फायनल टेम्परेचर काय असेल असं विचारलंय. नेहमी लक्षात ठेवा गिवन फाइंड आउट हे न विसरता लिहायचं. तिथं मग आपल्याला हे लक्षात येतं, आता बघा इथं लेंथ त्याची वाढली आहे 0.4 सेंटीमीटरनं वाढली आहे असं दिलंय, पण पहिली लेंथ आपल्याला मीटर मध्ये दिली आहे, मग एक लेंथ मीटर मध्ये दिली आहे, दुसरी लेंथ सेंटीमीटर मध्ये दिली आहे, म्हणून आपण ह्या ज्या सेंटीमीटर मध्ये दिलेल्या लेंथचं कन्व्हर्जन पहिल्यांदा मीटर मध्ये करून घेतलं. सो टोटल लेंथ आपण मीटर मध्ये घेतली. म्हणून हे लक्षात ठेवा नेहमी गिवन फाइंड आउट हे लिहायचं आधी, मग आपल्याला कळतात ह्या गोष्टी की काय दिलंय काय राहिलंय, मग चुकण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात है ना. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन तुम्हाला देतात, दिलेलं आहे इथं पण व्हॅल्यू जी आयर्नची आहे ती. ठीक आहे. त्यानंतर फायनल टेम्परेचर आपल्याला शोधायचंय.
मग त्यासाठीचा आपला लिनियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय आहे, तर L2 इज इक्वल टू L1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॅम्डा इंटू डेल्टा टी. मग आता L2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आपण ही काढली ना, 20 मीटर दिली आहे आणि हीट दिल्यानंतर एवढी वाढली आहे, सो ही आपली टोटल व्हॅल्यू आली, ती मी इथं लिहिली. L1 ची व्हॅल्यू 20 मीटर दिली, ती मी इथं लिहिली, 1 आहे. लॅम्डाची व्हॅल्यू ही इथं दिली आहे बघा त्यांनी आपल्याला, ती मी इथं लिहिली. डेल्टा टी मला माहित नाही, तो मी इथं लिहिला. मग आता मी हे सिम्प्लिफाय करत गेले. काय केलं, हा 20 जो आहे तो इकडं इक्वेशनच्या या साईडला घेतला. त्यानंतर काय केलं रे, परत हे आहे तसंच ठेवलं. आता हा जो 1 आहे अगेन इक्वेशनचा, तो या साईडला घेतला. एका स्टेपमध्ये 20 घेतला, दुसऱ्या स्टेपमध्ये 1 एका बाजूला घेतला. मग या दोघांचं डिव्हिजन केलं, -1 केलं, हे उत्तर आलं. आता डेल्टा टी ची व्हॅल्यू मला एवढी मिळाली, बरोबर. ह्या दोघांचा भागाकार केला आणि मग मी हे 10⁻⁶ तसंच ठेवलं. 0.0002 डिवायडेड बाय 11.5 केलं. 10⁻⁶ आहे तसंच ठेवला आणि नंतर मग त्याला मी पॉइंट हे केला फक्त. ठीक आहे, हे पॉइंट इकडे शिफ्ट केला. मग डेल्टा टी म्हणजे काय आहे, T2 - T1, जसं तुम्हाला मी शिकवलेलंच आहे. म्हणून T2 - T1 इज इक्वल टू 17.39 आला. हे इथं व्हॅल्यू घातली, बरोबर की नाही. डेल्टा टी इज इक्वल टू एवढा आहे, म्हणजेच T2 - T1 इज इक्वल टू 17.39. मग T2 इज इक्वल टू 17.39 प्लस 18, हा जो इकडे -T1 होता तो इकडे आला, प्लस झाला, दोघांची ऍडिशन. सो ह्या पद्धतीनं T2 ची व्हॅल्यू मी काढली. आणि मग द ब्रिज विल बी इन गुड शेप अप टू टेम्परेचर 35.4 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आयफेल टॉवरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण ह्याच पद्धतीनं इनिशियल टेम्परेचर दिलंय, इनिशियल हाईट दिलेली आहे, फायनल टेम्परेचर दिलंय, कोइफिशियंट तुम्हाला दिलेला आहे, इन्क्रीज इन हाईट काढायचं आहे आपल्याला. अगेन आपण हा फॉर्म्युला दोन्ही दिलेत बघा आपल्याला पुस्तकामध्ये फॉर्म्युले, सो हा फॉर्म्युला वापरून काढायला आपल्याला सोपं पडेल. त्या पद्धतीनं मी इथं पुट केलेत. लॅम्डाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, L1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, ती इथं पुट केली. डेल्टा टी जो आहे म्हणजे T2 दिलाय, T1 दिलाय, त्याच्यावरून आपण इझिली डेल्टा टी ची व्हॅल्यू पण काढू शकतो. दॅट इज 30, म्हणजे T2 - T1 असतं ना, सो 30 - 15 दॅट इज 15 येतं. मग ह्या सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन आपण केलं, मीटर मध्ये उत्तर आलंय. मग त्याला तुम्हाला सेंटीमीटर मध्ये विचारलंय म्हणून मी इथं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन केलं. स्पेसिफिकली सेंटीमीटर जर दिलं नसेल तर तुम्ही नुसतं मीटर मध्ये पण लिहू शकता. त्यानंतर दोन सबस्टन्सेस जे दिलेलं आहे तुम्हाला, स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स ए, स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स बी, हीट दिली आहे दोघांची आणि दोघांचे टेम्परेचर मात्र सेम आहे. हीट दोघांना वेगवेगळी दिली आहे पण तरी सुद्धा दोघांचे टेम्परेचर सेम आहे. स्टुडंट्स, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 10वीला आहेत. खरं तर एवढ्या डिफिकल्टी लेवलचे प्रश्न तुम्हाला 10वीला विचारले जातात. लक्षात राहत असेल तर समजून घ्या, सोपं, नाहीतर हे स्किप केलं तरी चालतात, असं काही प्रश्न नाही. फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेच होते, 2 पद्धतीचे फॉर्म्युले आहेत. त्यातला हा इथं आपल्याला जे दिलंय त्याच्यावरून मी ठरवलं की M×C×ΔT हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, सो मी हा यूज केला. मग ए सबस्टन्स साठी काय झालं बघा, 2 सबस्टन्सेस दिलेत, सो हा फॉर्म्युला ए सबस्टन्स साठी QA इज इक्वल टू होणार आणि बी सबस्टन्स साठी QB असा होणार. मग हे दोन्ही इक्वेशन्स मी ए आणि बी साठी लिहून घेतले. आता ह्या दोघांना मी डिव्हाइड करणार आहे, ए आणि बी चं. 1 म्हणजे हे इक्वेशन 1 आणि 2 ह्या दोघांची डिव्हिजन करणार. डिव्हिजन केल्यानंतर मला ह्या पद्धतीनं मिळेल, बरोबर. प्रत्येक स्टेप समजून घ्या. आता आपल्याला गिव्हन मध्ये काय काय दिले रे, QA म्हणजे Q दिलाय, QB म्हणजे 4Q दिलाय, MA म्हणजे M दिलाय, डेल्टा TA इज इक्वल टू डेल्टा टी म्हणजे दोन्ही इक्वल दिलेत आणि CB इज इक्वल टू म्हणजे स्पेसिफिक हीट जी B ची आहे त्याची 2C असं दिलंय. मग ह्या व्हॅल्यू मी इक्वेशन 3 मध्ये घालेन, मला काय मिळालं ह्या पद्धतीनं. मग मी याला सिम्प्लिफाय करत गेले, सोडवत गेले. हे इथलं मधला थोडासा चुकलाय तर मी इथं स्टेप रिपीट केली बघा ती. सो ह्या पद्धतीनं सोडवल्यानंतर तुम्हाला मास ऑफ सबस्टन्स B इज 2 मीटर 2 इंटू मास ऑफ सबस्टन्स A असं मिळेल, मीटर नाही. आणि त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यात मास तुम्हाला किलोग्रॅम मध्ये दिलंय आणि त्याचं ऑब्व्हियसली तुम्हाला ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन का करावं लागेल, बिकॉज इथले खालचे जे युनिट्स आहेत त्या पद्धतीनं.
हीट सप्लाइड दिलेली आहे, चेंज इन टेम्परेचर दिलेलं आहे, स्पेसिफिक हीट काढायची आहे, अगेन एम दिलाय, क्यू दिलाय, डेल्टा टी दिलाय आणि सी काढायचा आहे, म्हणून मी हा फॉर्म्युला यूज केला आणि जस्ट त्याच्यामध्ये मी व्हॅल्यूज पुट करत गेले. क्यूच्या जागी ही व्हॅल्यू घातली, एम ची व्हॅल्यू दिलेली आहे, सी काढायचं आहे, डेल्टा टी ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. सो मी ह्याला सिम्प्लिफाय करत गेले आणि मला सी ची व्हॅल्यू मिळाली 0.02 कॅलरी पर युनिट. लिहायला विसरायचं नाही. स्पेसिफिक हीट तुम्ही समजा नुसतंच लिहिलं 0.02 आणि युनिट लिहिलं नाहीत तर तिथं तुमचा हाफ मार्क कट होतो आणि शिवाय मग पुन्हा हे ह्या पद्धतीने लिहायचं. सो हा झाला आपला पूर्ण एक्सरसाइज. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा हा. लवकरच तुमच्या ह्या 1-2 दिवसातच तुमच्यासाठी हा पूर्ण चॅप्टरचा एक वन शॉट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. ठीक आहे. ओके, इथंच थांबूया. थँक्यू.